मित्रांनो, मी माझ्या आईवडील आणि नागरिकाभावा नेहमीच आरामात राहतो. हे असंतुष्ट आहे आमचं छोटंसं कुटुंब आहे. मी नुकतीची परीक्षा दिली होती आणि माझी सुट्टी चालू होती. माझी आई गृहिणी आहे आणि बाबा एका सरकारी शिक्षकात शिक्षक होते. त्यांची सतत बदली असायची. ही गोष्ट त्यावेळची आहे ज्याची माझी स्वतःची गरज आहे. तेव्हा आमच्या शेजारी एक कुटुंब आरामात, ज्या कुटुंबात एक का आणि त्यांचा मुलगा मोहन असे तिघेजण आराम करत होते. पण काही दिवसातच पुढील शिक्षणासाठी बेंगलोरला गेला. एका सदस्याच्या कंपनीत मोठ्या पोस्टवरती होत्या. त्या कंपनीच्या कामात ते नेहमी मुंबई, चेन्नई तर कधी दिल्ली तसे बाहेरच असायचे. काकू देखील आईप्रमाणेच त्यांच्याबद्दल सांगतात. त्या दिसायला वेगळ्या गोरा रंगदेहात, वय त्याही व्यक्तिमत्वाच्या उत्साही माणसाला वेडशी भिडखत छान चाळी त्यांच्या पारंगत का सारखो अजूनही उठवदार व्यक्तिमत्वात आकर्षक दिंडीच्या आणि आई असलेल्या काही गृहिणी आहेत. त्यांचं आमच्याकडे सतत जाणं सुरू असलं तरी दिवसातच आमच्यासाठी अगदी छान संबंध निर्माण होताना. त्यांचा मुलगा बाहेर पडला होता. त्या दिवसात काही ना काही बारीकसारीक काम सांगायच्या. मी शहाण्या मुलाप्रमाणेच त्यांची सर्व आठवणी सांगायचो. तर खरंच काकूंबद्दल माझ्या मनात काही घडले की मला त्यांचा एक आकर्षण वाटतो. त्या दिवशी आई बाहेर पडली होती. मग मीही पोट फेरफटका मारून बाहेर पडलो. तेव्हा मी सहज काकूंच्या घरातून चाललो होतो. तेव्हा मला अचानक भांडणाचा आवाज खूप मोठा वाटत होता. थोडंसंच भांडत आतका पाहिलं तर काकू एका विषयावर भांडण चालतं आणि ते नेहमी बाहेर पडतात. ते भांडणातून बाहेर पडतात. ते भांडण एवढं टोकाला गेलं काकूंना मारायला लागतात. काकूतल्या एका जोरावर मग काही बोलले. ते काकूला शिव्या देत होते की तुला नुसता वेळ देत बसू अन मग कधीतरी असं वाटत नाही की. त्यांनी बॅग स्वारली आणि ते बाहेरच्या काकूवर हुणके रडत बसली होती. मी काकांचा अवतार खूप घाबरतो. मग मी बाहेर पडल्यावर मी पोटच्या आतल्या आत खाली पाहिलं तर काकू तोंडावर हात मारून रडतवर पडली होती. भांडणात काकूंचे केस आणि केस अव्यस्त होते. ती मोठा आत्मश्वास घेत होती. तिची छाती त्या व्हायला काय वर होत होती. त्यांचेच काकू अशा अवस्थेत पाहत असताना त्यांना वाईट वाटले होते. पण त्यांचे माझ्या रूपात व्यक्तिमत्व जागी व्हायला लागले होते. मीराही वेळ घालवता पाहत पालो आणि जरकू रडू नका, प्लीज उठून बसा. मला आपल्या अचानक उठल्या आणि पहा नीट करू. मी मला विचारले की तुला कधी मी तुमचं भांडण बघितलं आहे. ती माझ्याकडे बघितलं आणि गळ्यात शेतकरी का रडू नाही. ती अचानक बिलगल्याने मला तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाचा स्पर्श मिशहारलो. सत्ता तो नाजूक स्पर्श शरीरात विजेचा कट सोडत होता. काही अवघडल्यासारखं वाटत होतं मला. दाटून इतरांना दिसत होती. ती मला बेलगुण हुंदके देत होती आणि माझ्या तरंग उठता होती. मला असं होत असताना स्वतःचीच लाज वाटत होती. पण तिच्या स्पर्शाने मी मोहित झालो होतो. तीच तसं बिलगून रडण मला अधिक वेळ लावत माझ्या मनात भावना अनावर. मग मी धाडस करत पाठीमागून तिच्या हातून तिला शांत करू. पण मला नशीब उजळत बसल्यावर मी तिच्यावर हात फिरवताना तिला त्रास होतो आणि ती मागे सरकली सरडत. मी स्वतःच चायला उगाच म्हणालो. हात लावला मी. एढं चांगलं चालवलं. मग मी काकू बोलतोय. काकू त्रास होतोय. काकू रडत म्हणाली हो रे, खूप त्रास होतोय. प्राणी सारखं मारलंय मला या माणसानं. मला हो काकू, ते तुमच्या अवस्थेतून. मग ती हुंदके देत हे कुठं मारलं मी सांगू शकत नाही. पण मी तिच्याकडे पाहत पाहत म्हणालो काकू मी तुम्हाला पाहू नका, ते पाहू. पण ती म्हणाली रे उगाच कुठे बाहेर पडलं तर अजून आमची इच्छा होईल. पण मग मी काकू मी विचारत चेहऱ्याने तिला विचारलं पाठ. काकू पटकन म्हणावे तुला आईला कळवू नका तर तुला वाईट वाटेल. तुला फक्त एक काम कर, मला वैद्यकीय संबंधित एक मलम आणि काही गोळी आणून गोळीवर आणि मलम लावल्यावर मला ठीक होईल. लावता का मग मी तुम्हाला आराम करीन. मी तुम्हाला गोलाकार आणि मल काकूच्या चेहऱ्यावर आलेले फोटो टाकून देतो. मग मी डॉक्टरांनी सांगितले की मलम आणि गोलाकार मला काकूला खुश करण्यासाठी एक आईस्क्रीमचा पॅक पण लिहिला आणि काकूंच्या चांगल्या बेडवर पडली होती. मी सीटूमध्ये काकू बेडवर उठलो होतो. तिला केवढं आणून दिलं का थोडंसं वाटतंय आणि मी ते आईस्क्रीम दिलं. ते फक्त काकू म्हणाली होती काय म्हणून आणलं. या बरं वाटतं तुम्हाला आईस्क्रीम ऐकू का खुश ती म्हणाली. का जर मला असं वाटत असेल की प्रेम करावं तर किती छान चालेल. मग मी तुमच्या बरोबरीचे काम वळलो आणि काकू म्हणालो का या गोळ्या आणि झोपा पाहू, मी तुम्हाला मलम एकत्र करतो. काकू मारून खाली सरकून बस. काकूंच्या पाठीवर बेल्ट होते. काकूला मी तिथे बसून तिची गोरी पाठ आणि तिला मनातून खुश झालो. मी हातातून फिरवून मलम लावत होतो. मला बसवायला तिला वाटू लागली होती. आवाज करत म्हणाली खूप छान वाटतंय रे, असा लावकड. मग पाठीशी मला जमत का. मी थोडकी उठली. मला काय थोडं जमले, मला काय थोडं जमत नाही. मला कठीण म्हणाली. ती म्हणाली बघू मला जमतंय का. तसं मी लावल्यासारखं नाट्याने म्हणालो जमत नाही. जमत काकू, तुम्हाला थोडंसं मोकळा व्हावं. काकीळ तयार प्रस्तुत पक्षात मी तिला म्हणालो काकू पट्टीवर पण व्रण सुंदर आहेत, तिथं पण मलम लावू का. माझ्याकडे पाहिलं आणि काही लाजल्या. म्हणाली होतं पण लावली. मग काकीला हात देत बसून काकी माझा आधार घेत मोकळी होत होती.
मला श्वास चढत चालले ते माझा विश्वास बसत की काकूला मी एवढ्याहून पाहतोय हे सर्व मला स्वप्न वाटायला लागलं होतं. ती जशी मोकळी होत होती माझी भावना दाटून यायला काही तीव्र काकूंना मी वेडा घालत होतो. आता काकू आधारावर मला भरून सुंदर रूप दिसायला लागलं होतं. मला अजून खूप इच्छा होती. मी तिला मलम लावत होतो. हळूहळू चुबूळ मारून जात होती. मला स्पर्श होता तिला सुखात काही पर्याय मी सर्वांकडे मलम लावत होतो आणि काकू मिटून जोरात श्वास घेत होता. काकू अवस्थेत काही अप्सरे बरोबरी होती. मला व्यक्तिमत्व जिंकत बसलो होतो. त्यांना जोरात आरामात बसवण्याची इच्छा होती पण मी खाली पाहिले तर काकांनी पायावर सुद्धा बेल्ट मारले होते. पायरने खूप गोरे व्हायचे ते अजून उठून होते. मी त्याकडे परत काकूला म्हणालो काकू तुम्हाला परत पहा. माझ्याकडे पाहणे. तिला कळून चुकलं की मी काय बोलणार आहे. पण काकू उठण्याच्या मनस्थितीत माझी कारण तिला आता अवघडल्यासारखं मला वाटतं. ती म्हणाली खाली नको तू असाच जेवढं लावता येईल. ती अशी बोलल्यावर माझी उमात निराशा होती. मग मी काकूला याला आणि तिच्या बाळाच्या अंगावर खूप लालसर उठले होते. अमरा ते येते अजून बाहेर येण्यास धडबडत पाहण्याचा प्रयत्न करून पहावं जर यश मिळालं तर तुम्हाला स्वर्गात. मग मी काकूंना बोललो काकू तुम्हाला एक बोलू का. तर नाही ना. काकू हसत म्हणाली ना राजा मला तुझा राग येईल. मग मी हिम्मत करू काकू. तुमचा चांगला एवढ्या सुंदर गोऱ्यापान बायकोवर कोणता नवा हात कसा काय भरू शकतो. हे खरे तर तुम्हाला भरून प्रेम हवं का. तर त्यांनी स्वतःला नशीबवान समजले की सुंदर आणि मोहक बायको. त्यांना भीमाने खर्चांचा खूप राग आहे. काकूने फक्त त्यांच्याकडे मागे व पाहिलं तर उजळ करत करत एक छान स्माईल दिली. कदाचित मला काकूंना असं वाटतं असं म्हणणं अशक्य आहे कारण माझा तोंडून असं बोलणं त्यांना नसावी. ती हसल्यावर मी माझ्या स्पर्शाने कामाला लागलो. चेहऱ्यावर एक अवघडपणा होता पण काकूला मला खूप आनंद झाला होता. मला आता एक दोन खेळाडूस. काकू काही बोलले नाही तर फायदा होत आहे. ती म्हणाली काय सारखं सारखं तोच तर माझी गुंडी. मी घाबरत म्हणालो काकू पट्टी मला नीट लावता येत नाही. माझा आवाजातला ठळकपणा दाखवत ती विडंबन अवघडल्या भाग. मग म्हणाली मग तिचं बोलणं ऐकून तर मी स्तब्ध चलो. झाकल्या फुटल्या कुठल्या. मी कसलाही विचार न करता मोकळं आता त्यांना पाणी झालो. व्यक्तिमत्व खूप आकर्षक होते. मी पूर्ण पाठपुरावा करत होतो. मला आराम वाटतो रे. असंतुष्ट करू मी म्हणालो आणि त्यात माझा हात खाली सरकवला. मी स्वतःची भूमिका साकारतो. तिच्या सुंदर मला स्पर्श करतो. तिला कळतही स्वतःला म्हणतो ती व्यक्ती ती म्हणतो. डोळे मिटून त्या स्पर्शाचा आनंद झाला होता. मग मी परत काकूला विचार करतोय काकू आता आराम करत बसलोय. काकू डोळे मिचकावत स्मित शांत राहून खूप आनंद झाला. आता मला आनंद झाला होता. मला असं वाटत होतं अधिकच उफाळ उठवतं. मग मी तिला विचारलं की तुमची मूल तर पायांना पण मलम लावू का. तुला वाटेल ती तुझं सोबत आहे रे पण तुला अजून लाज वाटतं. मला अजूनच म्हणालो का तुझ्या वेदनेशू लाज चेको गुणाची नाही. आधी तुमचं दुखणं बघा आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे. ती म्हणाली हो तुमचा विश्वास आहे पण तू कोणाला सांगू नकोस. अगदी तुझ्या आईला सुद्धा तुमचीच नाचक्की होईल. मी म्हणालो अजबात काकू आणि मी पायी मलम लावू लागलो. मग भेदभाव पायरी नीट जुळते मुलंच मलम लावायला लागलो. काकूही आता प्रवाही होती. ती डोळे बंद करून पायवाट करत होतो. मी मला मलम लावत सरकत होतो. काकीचे श्वासोच्छवास असल्याने मला खूप आनंद होत होता. तुला एक प्रकारची जादू वाटते मला आता. मला दुखापत झाली आहे. मला तुझं ऐकलं तर मला पूर्ण विश्वास बसला आहे. माझी नजर खेळली बसली होती आनंदी लहरी. तेव्हा मला अजूनही शांतता निर्माण झाली होती. मी तिला खूप बेचैन झालो. मी तिच्या शब्दात तिच्या जीवनाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो. नाजूची तीव्रता कमी झाली होती. मला वाटते की ती मला पटकीत आहे. मी आता मला सांगू शकत नाही की ती सुद्धा प्रभाव पाडते आहे. मग मी अधिकच चिंता व्यक्त करतो. तिच्या नाजूकतेकडे मी माझ्या भावना व्यक्त करतो. तेव्हा ती म्हणाली खूप दुखत आहे रे. तिथं पण मलम लावणार नाही. उत्साही झालो आणि म्हणालो काकू माझ्यावर तुमची एवढं बोललो आणि थांबलो. त्यांच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे. ती माझ्याकडे बघत म्हणाली आता मला माझ्या वेदनेवर पूर्ण विश्वास नाही पण हे सर्व आपल्या दोघींना मारक आहे. सहजपणा दाखवा. काकू तुमची जर कमी असेल तर मी तिच्यासाठी तयार केलेले ठीक आहे आणि मी निश्चितपणे रेखाटले आहे. मग मी काही क्षणात अगदी भान हरपून पाहू लागलो. ती खूप सुंदर आणि आकर्षक होतील आणि मला खूप आनंद झाला होता. ओमारड्याला लागलं. मला खूप तीव्र भावना मिळाल्यामुळे तिच्या जीवनात मोकळ्या होण्यासाठी कारणीभूत ठरलेलं मला माझ्या स्थितीत ती सर्व कळलं. मी त्या नाजुकीला एका भानावर उठून उठलो होतो. मला पारकुलात धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला नाही तर मी कसलाही विचार करू शकत नाही की आपल्यावर आपलेच ठेवले आहे. काकूला विजेचा झटका बसेलच. मग मी तिला सुंदर वेळी बोललो. वेड लागून बेभान झालो मी. माझ्या भावना खूप उभ्या राहिल्या होत्या. ती एका मासाच्या सदस्याला सळसळत होती. तिची भावना खूप दाखवून पाहिलं. मला कळलं की आता पुढचं आहे आणि तिचं करणं माझंच आहे. काही जोडतच मी माझ्या भावनांना मुक्त करून आलो. काकू प्रभावित होती. मीही माघारच्या मनस्थितीत नव्हतो. मी तिच्यावर नजर टाकली तर ती खूप मोठी होती. मी अधिकच पुढे झालो. मग तिच्याकडे पाहून माझ्या जीवनात माझ्या भावना मोकळ्या झाल्या.
मी माझ्या अस्तित्वाचा जीवनात प्रभाव शोधू शकतो, ती मिटून ती सुंदर आनंदाचा आनंद घेतो. मला अगदी स्वर्गसुख लागले होते. तीही आनंदाने भिजून होती. आपल्या उत्कटीला तितक्याच उत्साहाने उत्तर देताना आम्ही सुंदर वेळ अनुभवू लागलो. का आता आपले दुःख त्या सुंदर स्वर्गीय क्षणाचा अनुभव. ती जीवनात आनंदात होती, ती प्रश्नावर आता मी माझ्या अस्तित्वाचा अनुभव घेत होतो. मला तर अधिकारीच आनंद येत होता. याआधी मला असा आनंद कधीच मिळाला. माझी भावना मोकळी होण्यास बेचैन आता आहे. मी तिच्या जीवनात खूप प्रभाव टाकतो आणि ती डोळे मिटून त्या स्वर्गाचा आनंद घेत होती. शेवटचे काही जोडणे आम्ही त्या स्वर्गीय क्षुल्लकांच्या मनात अचानक ती जोरात बोलू, चेहऱ्यावरची भावना निर्माण झाली. तिच्या दाटून आपल्या भावना मोकळ्या झाल्या. मग ती आनंदाने शांत होत असताना आता पूर्ण सुखी आणि समाधानी चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. निघालो क्षणातच माझ्या भावना मोकळ्या होण्यास काही आतुर होता. आणि मी तिला वाटेल तेव्हा माझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरून मला तिची विनंती मान्य होईल की काही क्षणातच आनंदाचे रंग उडाले. भावना जीवन मोकळे करत असतानाही तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद झाला होता. दाटून दिलेल्या भावना मोकळ्या गटांमुळे मला आता हलकं वाटतं, मला एक वेगळंच समाधान वाटतं. काकू चेहऱ्यांच्या स्वतंत्र आनंदाची आणि सुखाची भावना झळकत होती. शेवटी आम्ही एका बंधनातून मुक्त झालो होतो. आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि सुखावलं आहे. काकूंनी मला जवळ घेतले आणि तुझी ही पहिलीच वेळ आहे का? मी होकारार्थी मान डोलवली. मग म्हणाली, मला आज असंच वाटतं की मी खूप आनंदी आणि आनंदी भवते. खरंच तू मला खूप आनंदाचा अनुभव दिलास. मी तुझी फक्त आभारी आहे. ज्यासाठी मी खाल्ली ती गोष्ट आज तुमची जुलूम आली आणि मला एक अप्रतिम सुख लाभलं. तुला मुलंच काकू आणि समाधानी होती. तिला एवढं समाधान वाटतं, मला खूप वाटलं. मग 15 आमच्या कुटुंबात तसेच राहिलो. काकू माझ्या केसात हात फिरवत बोलत होता आणि मी तिच्याकडे स्मित करत नुसता पाहत होतो. मी तिच्या संपूर्ण आयुष्यात सुखाचा मलम लावला होता. तुझ्या जीवनात आता बहर आली होती. तिला आता काकू आणि त्यांच्यातल्या वेगळंच नात निर्माण होणारा मित्रांचा. काकू, हा अनुभव कसा वाटतो हे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.